ओके, सो गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण स्पिग्मोमॅनोमीटर हे डिव्हाइस स्टडी करत होतो. काही पॉईंट आपले त्याच्यामध्ये झालेले आहेत, काही पॉईंट राहिलेले, सो तो आपण कंटिन्यू करणार आहोत. सो स्पिग्मोमॅनोमीटरची मी एक डायग्राम ड्रॉ करून दिली होती. सो ती डायग्राम फक्त जरा त्याच्यामध्ये करेक्शन तुम्हाला करायचे. सो सगळ्यांनी फक्त ती डायग्राम पण एकदा चेक करा. स्पिग्मोमॅनोमीटर. ओके, हे जे डिव्हाइस आहे हे स्पिग्मोमॅनोमीटर हे डिव्हाइस आपण ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलं होतं या डिव्हाइसमध्ये कोणकोणते पार्ट येतात. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट एक मर्क्युरी मॅनोमीटर जो आहे तो याच्यामध्ये प्रेझेंट असतो. नेक्स्ट हा मर्क्युरी मॅनोमीटरच्या बाजूला एक मर्क्युरी बल्ब आपण बघू शकतो. मी डायग्राम पण ड्रॉ करते. सो सपोज हा जो मर्क्युरी मॅनोमीटर आहे ज्याच्यावरती मार्किंग केलेले असतात मिलीमीटरचे, आणि हे मार्किंग आपण 50 पासून ते 200 पर्यंत या ठिकाणी दाखवले होते. ओके, सो या पद्धतीची मार्किंग आहे ते आपण बघितले. नेक्स्ट हा जो मॅनोमीटर आहे इकडे एका बल्बला कनेक्टेड असतो, आणि हा जो बल्ब आहे या बल्बमध्ये मर्क्युरी जो आहे तो फिल केलेला असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो मर्क्युरी मॅनोमीटरचा हा जो बल्ब आहे, दिस बल्ब इज नेक्स्ट कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ रबर ट्यूब. रबर ट्यूबच्या मदतीने नेक्स्ट हा कोणाला कनेक्ट झालेला आहे, तर एक रबर कफ असतो, एक रबर बॅग असते, या बॅगला हा कनेक्टेड आहे. ठीक आहे, आणि नेक्स्ट ही जी बॅग आहे ती बॅग अजून एका ट्यूबला कनेक्टेड आहे, आणि फायनली ही जी ट्यूब आहे याला बल्ब, आणि इथं वाल्व जो आहे तो आपल्याला डिनोट करायचा आहे. सो इथं फक्त ही जी ट्यूब आहे याचं कनेक्शन रॉंग होतं. सो पुन्हा एकदा बघा, हा मॅनोमीटर आहे. या मॅनोमीटरमध्ये मर्क्युरी जो आहे तो वरती मूव्ह होणार आहे. सेकंड थिंग, या रीड करण्यासाठी याला आपण बाजूला मार्किंग सुद्धा दिलेलं आहे. नेक्स्ट हा जो मॅनोमीटर आहे त्याच्या बाजूला एक बल्ब दाखवलेला आहे, ज्या बल्बमध्ये मर्क्युरी असतो, आणि हा मर्क्युरी वरती चढणार आहे. नेक्स्ट हा जो मर्क्युरी आहे विथ द हेल्प ऑफ ट्यूब कशाला कनेक्ट केलेला आहे, कफला कनेक्ट केलेला आहे, रबर कफ. आणि त्यानंतर अजून एक ट्यूब आहे जी या कफला कनेक्टेड आहे, आणि या ट्यूबच्या एंडला एक बल्ब प्रेझेंट असतो ज्याच्या मदतीने आपण याच्यामध्ये एअर फिल करू शकतो. ठीक आहे, सो बाकी वर्किंग मी तुम्हाला सांगितलं होतं. सो या इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणकोणते पार्ट आले, एक मॅनोमीटर आला, मर्क्युरी मॅनोमीटर, रबर कफ विच इज कवर्ड विथ कॉटन क्लॉथ. हा रबर कफ आहे आणि त्याच्यावरती कॉटनचं क्लॉथ जे आहे ते प्रेझेंट असतं, जे अप्पर आर्मला टाय करण्यासाठी यूज केलं जातं. नेक्स्ट या रबर ट्यूब्स असतात, आणि हा बल्ब असतो. ओके, रबर बल्ब. सो हे सगळे पार्ट जे ते या डिव्हाइसमध्ये इन्क्लूड होतात. याशिवाय ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी या ठिकाणी स्टेथोस्कोपची सुद्धा गरज असते. ओके, मग याचं वर्किंगमध्ये सगळ्यात फर्स्ट सांगितलं होतं की ज्या पर्सनचं आपल्याला ब्लड प्रेशर मेजर करायचंय त्याला लाईन डाऊन पोझिशनला ठेवलं जातं, किंवा लाईन डाऊन पोझिशनला त्या पर्सनला आणलं जातं. नेक्स्ट हा जो पर्सन आहे या पर्सनला लाईन डाऊन पोझिशनला आणल्यानंतर आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते हार्टच्या लेवलला ठेवायचे. आपलं इन्स्ट्रुमेंट हार्टच्या लेवलला ठेवल्यानंतर तो रबर कफ हा जो आहे तो रबर कफ असणारा जे क्लॉथ आहे ते अप्पर आर्मला वाइंड केलं जातं. अप्पर आर्मला वाइंड केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये या बल्बच्या मदतीने एअर फिल करायचे. जेव्हा आपण याच्यामध्ये एअर फिल करणार काय होईल, ही एअर जी आहे ती या रबर कफ मध्ये फिल होत जाईल. ओके, आणि याच एअरमुळे इकडे हा जो मर्क्युरीचा जी लेवल आहे, इथला जो मर्क्युरी आहे तो मर्क्युरी इकडे या मॅनोमीटर मध्ये वरती चढणार आहे. सो किती पर्यंत हा मर्क्युरी वरती गेला पाहिजे, 200 पर्यंत वरती गेला पाहिजे. एवढी एअर आपल्याला या बल्बच्या मदतीने या कप मध्ये फिल करायची. ठीक आहे, एवढा 200 पर्यंत जेव्हा याची लेवल जाणार त्यानंतर नेक्स्ट काय करायचं बघा, आपल्याला स्टेथोस्कोप घ्यायचा आहे. या ठिकाणी स्टेथोस्कोप जो आहे तो प्लेस केला जातो. जेव्हा आपण 200 पर्यंत मर्क्युरी जातो एवढी जेव्हा आपण ही रबर बॅग इन्फ्लॅट करतो, ती बॅग इन्फ्लॅट झाल्यामुळे फुगल्यामुळे त्याचं प्रेशर इथल्या आर्टरीवरती येतं. आर्टरी ब्लॉक होते, ब्रॅकियल आर्टरी पुढे जाणारी जी ब्रॅकियल आर्टरी आहे ही ब्लॉक होते, त्याच्यामधला ब्लड फ्लो स्टॉप होतो. जेव्हा ब्रॅकियल आर्टरी मधला ब्लड फ्लो त्या ठिकाणी स्टॉप होतो, कुठलाही साऊंड आपल्याला ऐकू येत नाही. स्टेथोस्कोपची जी बेल आहे ती इथे ठेवलेली आहे, आणि आपण साऊंड हिअर करतोय, कुठलाही साऊंड ऐकू येणार नाही. नेक्स्ट तुम्हाला स्लोली याच्या मदतीने प्रेशर जे आहे ते रिलीज करायचं आहे. ठीक आहे, आणि केअरफुली साऊंड ऐकायचं आहे. दोन गोष्टी तुम्ही सायमल्टेनियसली करताय. तुम्ही इथं वाल्वच्या मदतीने प्रेशर जी एअर भरलेली आहे ती तुम्ही रिलीज करताय.
कफ मधली एअर रिलीज करताय आणि साऊंड सुद्धा ऐकताय. सुरुवातीला अजिबात साऊंड नव्हता, कारण या ओके करंट कफ साऊंड म्हणजे समजलं का? साऊंड हर्ड ड्युरिंग दी मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर जेव्हा आपण स्फिग्मोमॅनोमीटरच्या मदतीने मोजतोय, तर या मेजरमेंट मध्ये जो काही साऊंड आपण ऐकतो त्या साऊंडला करंट कफ साऊंड असं म्हटलं जातं. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट डिसीजेस बघा. सगळ्यात फर्स्ट डिसीज आपण बघणार आहोत हायपरटेन्शन. हार्टशी रिलेटेड जे काही डिसीज आहेत किंवा सर्क्युलेटरी सिस्टीमशी रिलेटेड हे आपण बघतोय, तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे हायपरटेन्शन. सो पर्सिस्टंटली रेज ब्लड प्रेशर हायर दॅन द नॉर्मल इज कॉल्ड हायपरटेन्शन. पर्सिस्टंटली raised blood pressure higher than normal is called hypertension. ओके. सो नॉर्मल ब्लड प्रेशर, सिस्टोलिक, डायस्टोलिक आपल्याला माहिती आहे. तर ह्या नॉर्मल प्रेशर व्हॅल्यू पेक्षा जर ब्लड प्रेशर पर्सिस्टंटली कंटिन्यू जर हाय ब्लड प्रेशर राहत असेल, तर या कंडिशनला हायपरटेन्शन असं बोललं जातं. सो व्हॉट इज हायपरटेन्शन समजलं का? बघा, पर्सिस्टंटली रेज ब्लड प्रेशर. नॉर्मल ब्लड प्रेशरच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 120/80. ह्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. सो याच्यापेक्षा जर पर्सिस्टंटली कंटिन्युअसली ब्लड प्रेशर जर हाय राहत असेल, तर या कंडिशनला हायपरटेन्शन असं म्हटलं जातं. नेक्स्ट थ्रेशोल्ड हायपरटेन्शन. थ्रेशोल्ड हायपरटेन्शन म्हणजे अप्पर लिमिट सांगितलेले. थ्रेशोल्ड हायपरटेन्शन. तर थ्रेशोल्ड हायपरटेन्शन काय आहे बघा. सो नॉर्मल ब्लड प्रेशरच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. काय व्हॅल्यू असतात आपल्या नॉर्मल ब्लड प्रेशरच्या? 120/80. 120 इज द सिस्टोलिक ब्लड प्रेशर and 80 इज द डायस्टोलिक ब्लड प्रेशर. इथं थ्रेशोल्ड हायपरटेन्शन काय सांगितले बघा, 140/90 म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140 आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 90 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी एवढं जे आहे याला थ्रेशोल्ड हायपरटेन्शन असं म्हटलं जातं. थ्रेशोल्ड म्हणजे लिमिट, हायर लिमिट आहे. यापेक्षा जास्त जर ब्लड प्रेशर झालं तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नाहीये आणि या कंडिशनला आपण हायपरटेन्शन असं म्हणणार. म्हणजे जसं की सांगितलं जातं की शुगर लेवल ब्लड मध्ये समजा एवढी आहे, तर ठीक आहे. यापेक्षा जर जास्त झाली तर तुम्ही डायबिटीज म्हणणार. तसं एक अप्पर लिमिट ठरवलेले आहे. अप्पर आणि लोअर लिमिट असतात प्रत्येक गोष्टीचे. तसं आपले सुद्धा ब्लड प्रेशरचे दोन लिमिट ठरलेले आहेत. तर त्यातलं एक आहे 120 आणि दुसरं आहे 80. यापेक्षा जास्त म्हणजे 140 आणि 90 हे अप्पर थ्रेशोल्ड ठरवला. यापेक्षा जास्त जर ब्लड प्रेशर झालं तर कंटिन्युअस जास्त तसं राहत असेल तर त्याला हायपरटेन्शन म्हणायचं आणि ते आपल्या हेल्थसाठी हार्मफुल असतं. सो थ्रेशोल्ड हायपरटेन्शन म्हणजे काय? 140/90 mmHg हे जे आहे हे अप्पर लिमिट्स ठरवले ब्लड प्रेशरचे. दिस इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड हायपरटेन्शन. इज कॉल्ड थ्रेशोल्ड हायपरटेन्शन. हायपरटेन्शन. सो हे उंबरठा आहे असं समजा, अप्पर लिमिट आहे. याच्या वरती जर ब्लड प्रेशर जात असेल तर मात्र ते आपल्या हेल्थला हार्मफुल असतं. सो 180/120 mmHg or higher reading are dangerous to health. 180 okay 180/120 mmHg or higher or higher reading are harmful to our health. बघा
बघा नॉर्मल व्हॅल्यूज आपण शिकलो 120/80. ठीक आहे, इथं 140/90 थ्रेशोल्ड सांगितलं म्हणजे प्लस मायनस 10 याच्यामध्ये चालतं, त्याला नॉर्मल कन्सिडर केलं जातं. पण याच्या वरती जात असेल तर आपण हायपरटेन्शन म्हणतो. आणि जर ब्लड प्रेशर सिस्टोलिक ब्लड प्रेशर 180 आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 120 किंवा त्यापेक्षा जर जास्त होत असेल तर हे प्रेशर आपल्या हेल्थला हार्मफुल या ठिकाणी ठरतं. ओके, सो या हायपरटेन्शनचा आपल्या हेल्थवरती इफेक्ट काय होतो हे आपण बघणार आहोत. सगळ्यांनी नोट केलं का हायपरटेन्शन म्हणजे काय? परसिस्टंटली हाय ब्लड प्रेशर. परसिस्टंटली रेज ब्लड प्रेशर राहत असेल नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा जर जास्त होत असेल तर या कंडिशनला हायपरटेन्शन म्हणतात. थ्रेशोल्ड हायपरटेन्शन किती आहे? 140/90 हे थ्रेशोल्ड आहे. आणि जर ब्लड प्रेशर 180-120 mmHg पेक्षा तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त जर राहत असेल तर हे आपल्या हेल्थला हार्मफुल असतं, एवढं हाय ब्लड प्रेशर. मग हार्मफुल कसं असतं किंवा त्याचा आपल्या हेल्थवरती काय इफेक्ट होतो हे आपण नेक्स्ट बघतोय. पटकन हे नोट करा. ओके, नेक्स्ट इफेक्ट ऑफ हायपरटेन्शन. सो कन्सिस्टंटली हायर ब्लड प्रेशर राहणं हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही, हे आपण आताच बघितलं. पण हे कसं चांगलं नाही किंवा कसं हार्मफुल ठरतंय हे आपण बघतोय. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट बघा, हायपरटेन्शन मे कॉजेस डॅमेज टू हायपरटेन्शन may causes damage to brain, heart, kidney. ओके, सो मेन हे ऑर्गन आहेत ज्यांना हायपरटेन्शनमुळे जास्त हार्म होतो किंवा यांच्यावरती जास्त इफेक्ट होतो. सो हाय ब्लड प्रेशर आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही, पण त्यातही मेन ब्रेन, हार्ट आणि किडनी या ऑर्गनवरती हाय ब्लड प्रेशरचा सगळ्यात जास्त इफेक्ट होतो. सो एका एका ऑर्गनवरती आपण बघूया. सगळ्यात फर्स्ट हार्ट. हाय ब्लड प्रेशर जर राहिलं तर हार्टवरती काय इफेक्ट होणार आहे? तर याच्यामध्ये अंडर हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी. बघा, अंडर हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी टू पंप द ब्लड. सो ब्लडला पंप करण्यासाठी हार्ट जे आहे ते खूप एनर्जी यूज करतं आणि हार्टची एनर्जीची डिमांड इन्क्रीज झाल्यामुळे ओके अंडर हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग विच कॉजेस एंजिना पेक्टोरिस. मोर एनर्जी फॉर पंपिंग. आता हार्टचं काम काय आहे? पंप करणं. या कामासाठी त्याला एनर्जी जास्त लागते. जेव्हा हायपरटेन्शन असतं तेव्हा पंपिंगसाठी हार्टला एनर्जी खूप लागते. ओके, आणि याच्यामध्ये कॉजेस एंजिना पेक्टोरिस. एंजिना पेक्टोरिस. एंजिना पेक्टोरिस म्हणजे चेस्ट पेन होणं. हार्टची डिमांड वाढलेली आहे, त्याला पंप करण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनसाठी एनर्जीची गरज आहे आणि तेवढं जर त्याला एनर्जी मिळत नाहीये किंवा ऑक्सिजन तेवढा जर मिळत नाही तर चेस्टमध्ये पेन व्हायला सुरुवात होते आणि चेस्ट पेन होणं या कंडिशनला एंजिना पेक्टोरिस असं म्हटलं जातं. सो एंजिना पेक्टोरिस म्हणजे वेगळं काही नाही. एंजिना पेक्टोरिस इज द चेस्ट पेन ड्यू टू लोअर सप्लाय ऑफ ब्लड टू द कार्डियक मसल. हवं तर हे लिहून घ्या. एंजिना पेक्टोरिस is chest pain due to lower supply of blood to heart muscle. ठीक आहे, एंजिना पेक्टोरिस म्हणजे चेस्ट पेन होणं, छातीमध्ये दुखणं. आणि का दुखतं? तर हार्टच्या मसलला कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनसाठी एनर्जी पाहिजे.
एनर्जी पाहिजे तर येस रिपीट करते, एनर्जी पाहिजे तर तिथे ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट मिळाले पाहिजे. जर हार्टला ब्लड सप्लाय होत नसेल, एनर्जी जर मिळत नसेल तर तिथे चेस्ट पेन व्हायला सुरुवात होते. ओके, मी पुन्हा एकदा रिपीट करते. हायपरटेन्शनचा इफेक्ट, हाय ब्लड प्रेशरचा इफेक्ट 3 ऑर्गनवरती होतो. ब्रेन, त्यानंतर नेक्स्ट ओके ब्रेन, हार्ट आणि किडनी या मेन 3 ऑर्गनवरती हायपरटेन्शनचा इफेक्ट जो आहे तो होत असतो. सो याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट बघा, हार्ट वरती काय इफेक्ट काहीच दिसत नाहीये का? एकच मिनिट, आवाज ऐकू येतोय का? व्हॉइस इज क्लिअर? नाही, एकच मिनिट. ठीक आहे. सो इफेक्ट ऑफ हायपरटेन्शन आपण बघत होतो. पुन्हा एकदा रिपीट करते. हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर जे आहे याचा इफेक्ट वेगवेगळ्या ऑर्गनवरती होतो. त्याच्यामध्ये मेन ब्रेन, हार्ट आणि किडनी हे 3 ऑर्गन आहेत. या तिन्ही ऑर्गनवरती हाय ब्लड प्रेशरचा त्या ठिकाणी इफेक्ट होतो. सो सगळ्यात फर्स्ट आपण बघतोय हार्ट. हार्टवरती काय इफेक्ट होतो बघा. अंडर हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग. ओके, हार्टचं जे काम आहे ब्लड पंप करणं, या पंपिंग ॲक्शनसाठी हार्ट जास्त एनर्जी वापरतो. जेव्हा हायपरटेन्शन असतं, हाय ब्लड प्रेशर असतं, त्या कंडिशनमध्ये हार्टची एनर्जीची डिमांड इन्क्रीज होते. आणि समजा हार्टची एनर्जीची डिमांड वाढली आहे पण त्याला तेवढी एनर्जी मिळत नाही, तर मग पेन व्हायला सुरुवात होते चेस्टमध्ये. आणि या पेनला आपण एंजिना पेक्टोरिस असं म्हणतो. सो पहिल्यांदा सांगा, हार्टवरती काय इफेक्ट होते अंडर हाय प्रेशर? हार्टला सगळ्यात महत्त्वाचं जास्त एनर्जी लागते. मोर एनर्जी रिक्वायर्ड फॉर पंपिंग ॲक्शन. पंपिंग ॲक्शनसाठी एनर्जीची डिमांड वाढते. नेक्स्ट, पंपिंग ॲक्शनसाठी एनर्जीची डिमांड वाढते पण तेवढी एनर्जी मिळत नसेल तर चेस्ट पेन व्हायला लागतं, ज्याला एंजिना पेक्टोरिस म्हटलं जातं. सो एंजिना पेक्टोरिस काय आहे? एंजिना पेक्टोरिस इज चेस्ट पेन ड्यू टू लोअर सप्लाय ऑफ ब्लड टू द हार्ट मसल. हार्ट मसलला ब्लडचा सप्लाय जर कमी असेल तर हार्टच्या मसलला कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनसाठी ऑक्सिजन किंवा न्यूट्रिएंटची जी गरज आहे ते त्या मसल्सना मिळत नाही. आणि न मिळाल्यामुळे, एनर्जी तयार न झाल्यामुळे त्याच्यामध्ये पेन व्हायला सुरुवात होते, ज्याला आपण एंजिना पेक्टोरिस असं म्हणतो. सो काय काय लक्षात ठेवणार? इफेक्ट ऑफ हायपरटेन्शन ऑन दी हार्ट. हार्टवरती हायपरटेन्शनचा काय इफेक्ट होतो? पहिली गोष्ट, हार्टला जास्त एनर्जी लागते. जास्त एनर्जी जर मिळाली नाही तर चेस्ट पेन व्हायला सुरुवात होते. या सिच्युएशनला आपण एंजिना पेक्टोरिस असं म्हणतोय. ओके, आणि चेस्ट पेन का होतं? कारण हार्टच्या मसलची जी डिमांड वाढलेली आहे तेवढी एनर्जी मिळत नाही, त्यापेक्षा कमी एनर्जी मिळते, त्यामुळे ते मसल कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होताना पेन होतात त्या ठिकाणी. सो दिस इज अबाउट दी इफेक्ट ऑफ हायपरटेन्शन ऑन दी हार्ट. आता समजलं का बघा दिलेलं सगळे? नेक्स्ट, एंजिना पेक्टोरिस may lead to myocardial infarction. त्याचा नेक्स्ट पॉइंट मी वरती लिहिते. मायोकार्डियल इन्फार्क्शन. ओके, मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक असंही आपण म्हणू शकतो. सो चेस्ट पेन का होतंय? हार्टच्या मसल्सना कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनसाठी लागणारी जी एनर्जी आहे तेवढी एनर्जी मिळत नाहीये आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करावं लागतंय आणि ते करताना पेन होत असतं. ओके, आणि जर ही कंडिशन पण पेन होऊ राहिली एंजिना पेक्टोरिसची तर याच्यामध्ये हार्ट अटॅकची सिच्युएशन सुद्धा येऊ शकते. सो एंजिना पेक्टोरिस मे लीड टू मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे हार्टचे मसल्स आहेत ते निकामी होऊ शकतात. त्यांना जर एनर्जी नाही मिळाली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स व्हायला तर ते निकामी होतात आणि या कंडिशनला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. ओके, सो दिस इज अबाउट दी इफेक्ट ऑन हार्ट. नेक्स्ट इज ब्रेन. ब्रेनवरती काय इफेक्ट होते बघा. हायपरटेन्शन हा डिसीज आपण बघतोय. हायपरटेन्शन म्हणजे पर्सिस्टंटली
हाय ब्लड प्रेशर दॅन दी नॉर्मल. नॉर्मल पेक्षा जास्त ब्लड प्रेशर आणि याला हायपरटेन्शन म्हटलं जातं आणि या हायपरटेन्शनचा इफेक्ट हार्ट, ब्रेन आणि किडनीवरती होतो. सो नेक्स्ट इफेक्ट होतो ब्रेनवरती बघा. ओके, हायपरटेन्शनचा ब्रेनवरती इफेक्ट. हायपरटेन्शन मे कॉज ब्रेन हॅमरेज. कॉज ब्रेन hemorrhage. ओके, सो हायपरटेन्शन कंटिन्युअस राहत असेल तर या ठिकाणी ब्रेन हेमोरेज जे आहे ते होऊ शकतं. सो ब्रेन हेमोरेज म्हणजे काय? सो ब्रेन हेमोरेज म्हणजे ब्रेन मध्ये असणाऱ्या ज्या ब्लड वेसल आहेत त्या ब्लड वेसल त्या ठिकाणी रप्चर होऊ शकतात किंवा ब्रेक होऊ शकतात आणि त्याच्यामधून ब्लड वेसल बाहेर येऊ शकतं. सो सतत जर हाय ब्लड प्रेशर राहिलं तर त्या ब्लड प्रेशरमुळे ब्रेन मधल्या ज्या ब्लड वेसल आहेत ते ब्रेक होतात अँड कॉजेस ब्रेन हेमोरेज. ब्रेन मध्ये ब्लड जे आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होते आणि हे ब्रेन हेमोरेज का होतं? तिथल्या ब्लड वेसल का ब्रेक होते? बिकॉज आर्टरीज इन ब्रेन आर लेस प्रोटेक्टेड. बिकॉज आर्टरीज इन ब्रेन आर लेस प्रोटेक्टेड. ब्रेन मध्ये ज्या आर्टरीज आहेत या आर्टरीज लेस प्रोटेक्टेड असतात. त्यांना बाजूच्या टिश्यूचं जास्त प्रोटेक्शन नसतं. त्यामुळे जर थोडं जास्त कंटिन्यू ब्लड प्रेशर जर राहिलं तर ह्या ब्लड वेसल्स ब्रेक होतात. जर ब्लड वेसल ब्रेक झाल्या तर त्याच्यामधून ब्लड बाहेर रिलीज होणार आहे ब्रेनमध्ये आणि या सिच्युएशनला आपण ब्रेन हेमरेज असं म्हणतो. ओके, ब्रेन हेमरेज नंतर नेक्स्ट बघा थर्ड ऑर्गन आहे किडनी. किडनीवरती सुद्धा हायपरटेन्शनचा इफेक्ट होतो. ओके, आता किडनीवरती हायपरटेन्शनचा काय इफेक्ट आहे बघा. हायपरटेन्शन मे कॉज किडनी फेल्युअर. हायपरटेन्शन may cause kidney failure. हायपरटेन्शनमुळे किडनी फेल्युअर होऊ शकतो किंवा किडनी जी आहे ती फेल होऊ शकते कारण किडनीला सुद्धा ब्लड सप्लाय होतं. आपल्याला माहिती आहे किडनी ब्लड फिल्टर करण्याचं काम करते आणि जर हायपर सतत प्रेशर हाय असेल तर त्याच्यामध्ये नेफ्रॉन जे आहेत ते डॅमेज होऊ शकतात आणि नेफ्रॉन डॅमेज झाले किडनी फेल होणार आहे. तिला तिचं फंक्शन फिल्ट्रेशनचं प्रॉपरली करता येणार नाही. सो हायपरटेन्शनचा हाय ब्लड प्रेशरचा 3 ऑर्गनवरती आपण इफेक्ट बघितला. हार्ट, ब्रेन आणि किडनी. हार्टवरती इफेक्ट तुम्हाला सांगितला की हार्टची एनर्जीची डिमांड इन्क्रीज होते आणि तेवढी एनर्जी न मिळाल्यामुळे हार्ट मसलला तेवढं ब्लड सप्लाय न झाल्यामुळे एंजिना पेक्टोरिस चेस्ट पेन व्हायला सुरुवात होते. ब्रेनमध्ये तुम्हाला सांगितलं की ब्रेनच्या ज्या आर्टरीज आहेत या लेस प्रोटेक्टेड असतात आणि त्यामुळे हाय ब्लड प्रेशरमुळे त्या आर्टरीज ब्रेक होतात अँड कॉजेस ब्रेन हेमरेज. नेक्स्ट किडनी. किडनीमध्ये तुम्हाला सांगितलं हायपरटेन्शन जर सतत राहिलं तर याच्यामध्ये किडनी फेल होऊ शकते. सो दीज आर दी 3 ऑर्गन ऑन विच देयर इज इफेक्ट ऑफ हायपरटेन्शन. या 3 ऑर्गनवरती हायपरटेन्शनचा मेन इफेक्ट पाहायला मिळतो. सो दिस इज दी फर्स्ट डिसीज. हा आपण फर्स्ट डिसीज बघितला. यानंतर नेक्स्ट आहे कोरोनरी आर्टरी डिसीज. हायपरटेन्शन सगळ्यांना समजलं का बघा. ओके, नोट केलं सगळ्यांनी? येस. यानंतर नेक्स्ट ओके, नेक्स्ट कोरोनरी आर्टरी डिसीज. कोरोनरी आर्टरी डिसीज. कोरोनरी आर्टरी डिसीज. कोरोनरी आर्टरी डिसीज काय आहे बघा. कोरोनरी आर्टरी म्हणजे कोणती आर्टरी? जी हार्टच्या वॉलला ब्लड सप्लाय करते त्या आर्टरीला आपण कोरोनरी आर्टरी असं म्हणतो. ओके, सो या डिसीजला अथेरोस्क्लेरोसिस असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज also known as atherosclerosis. याला अथेरोस्क्लेरोसिस असं सुद्धा म्हटलं जातं. अथेरोस्क्लेरोसिस आणि आर्टेरियोस्क्लेरोसिस दोन्ही कंडिशन तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही मला सांगा का अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय असतं? मी आधी सांगितलं कोरोनरी आर्टरी म्हणजे कुठली आर्टरी? जी हार्टच्या वॉलला ब्लड सप्लाय करते तिला म्हणायचं कोरोनरी आर्टरी. आणि या कोरोनरी आर्टरीमध्ये प्रॉब्लेम झालाय
काय झालेलं आहे, अथेरोस्क्लेरोसिस झालेलं आहे कोरोनरी आर्टरी मध्ये. मग आता मला सांगा अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय असतं, सांगा पटकन. आर्टेरियोस्क्लेरोसिस आणि अथेरोस्क्लेरोसिस या दोन टर्म मी तुम्हाला आधी सांगितलेल्या आहेत. येस, व्हेरी गुड. पूर्व आणि करेक्ट आन्सर सांगितलेले आहे, पूर्व आणि प्राची. येस, फॅटी ऍसिड डिपॉझिट. व्हेरी गुड. सो देयर इज डिपॉझिशन ऑफ फॅटी ऍसिड. ओके, कोरोनरी आर्टरी हार्टच्या वॉलला सप्लाय करणारी जी आर्टरी आहे तर त्या आर्टरीच्या लाइनिंगला फॅटी ऍसिड, कॅल्शियम, कोलेस्टेरॉल किंवा फायब्रस टिश्यू जो आहे तो डिपॉझिट होतो. ओके, सो देयर इज डिपॉझिशन ऑफ फॅटी ऍसिड, कॅल्शियम, कोलेस्टेरॉल और फायब्रस टिश्यू. या ठिकाणी या गोष्टींचं कोरोनरी आर्टरीच्या लाइनिंगला डिपॉझिशन होऊ शकतं आणि या डिपॉझिशनमुळे कोणामध्ये डिपॉझिशन झालं, देयर इज डिपॉझिशन ऑफ फॅटी ऍसिड, कॅल्शियम, कोलेस्टेरॉल और फायब्रस टिश्यू इन द लाइनिंग of coronary artery which supplies blood to heart wall. जी हार्ट वॉलला ब्लड सप्लाय करते त्या कोरोनरी आर्टरीच्या लाइनिंगला फॅटी ऍसिड, कॅल्शियम, कोलेस्टेरॉल किंवा फायब्रस टिश्यू डिपॉझिट झाला. सो इमॅजिन करा हार्टची वॉल आहे आणि या वॉलला ही आर्टरी ब्लड सप्लाय करते आणि हिच्याच लाइनिंगला जर फॅटी ऍसिड, कॅल्शियम जर डिपॉझिट झाले तर काय होईल, ती ब्लड वेसल हळूहळू ब्लॉक होईल. समजा ब्लड वेसल ब्लॉक झाली तर काय होईल, ब्लड वेसल ब्लॉक झाल्यामुळे काय होईल, हार्टच्या वॉलकडे ब्लड जाणार नाही आणि हार्टच्या वॉलकडे जर ब्लड गेलं नाही तर वॉलला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट मिळणार नाही. ओके, सो हे व्यवस्थित लक्षात घ्या. ड्यू टू डिपॉझिशन ऑफ फॅट ल्युमेन ऑफ आर्टरी बिकम नॅरो. ड्यू टू डिपॉझिशन ल्युमेन ऑफ आर्टरी बिकम नॅरो. आर्टरीचा जो ल्युमेन आहे तो नॅरो होतो. समजा ही आर्टरी आहे, तिच्या लाइनिंगला फॅट्स डिपॉझिट झाल्यामुळे तिचा आतला जो ल्युमेन आहे, इकडे बघा हा मोठा ल्युमेन आपल्याला पाहायला मिळतो पण या रिजन मध्ये इथं फॅट्स डिपॉझिट झाल्यामुळे एवढाच एरिया फक्त ब्लडला फ्लो होण्यासाठी राहिला. सो हार्टच्या वॉलला प्रॉपरली ब्लड सप्लाय होत नाही आणि प्रॉपर ब्लड सप्लाय न झाल्यामुळे त्या ठिकाणी हार्टचे मसल्स प्रॉपरली वर्क करू शकत नाही. सो दिस डिसीज इज नोन ॲज कोरोनरी आर्टरी डिसीज. सगळ्यांना हा डिसीज समजला. फर्स्ट मी सांगितलं हायपरटेन्शन आणि सेकंड होता कोरोनरी आर्टरी डिसीज. दोन्ही समजले का? हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि त्याचे इफेक्ट आपण बघितले आणि सेकंड कोरोनरी आर्टरी डिसीज. येस, याच्यामध्ये कोरोनरी आर्टरीच्या लाइनिंगला फॅट्स, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम किंवा फायब्रस टिश्यू डिपॉझिट झाल्यामुळे तिचा ल्युमेन जो आहे तो नॅरो होतो, वॉलला प्रॉपरली ब्लड सप्लाय होत नाही. ओके, नेक्स्ट आहे एंजिना पेक्टोरिस. आपण हायपरटेन्शन मध्ये सुद्धा हा डिसीज बघितला. पुन्हा एकदा दिलेले सेपरेट लिहून झालेच त्यांचं. येस, सो नेक्स्ट एंजिना पेक्टोरिस झालेले म्हणून घेते. सिंपल आहे, तुम्हाला आता समजलेलं आहे की एंजिना पेक्टोरिस म्हणजे काय. तेच एकदा रिपीट सेपरेट दिलेलं आहे. एंजिना पेक्टोरिस. So angina pectoris, it is the condition in which there is pain in chest. It is the pain in chest. याच्यामध्ये चेस्ट मध्ये पेन होतात किंवा छातीमध्ये दुखणं हा प्रॉब्लेम झालेला होतो. चेस्ट पेन इज कॉज्ड ड्यू टू रिड्यूस सप्लाय ऑफ ब्लड टू द कार्डियक मसल. चेस्ट पेन का होतं, छातीमध्ये का दुखतं, हार्टच्या मसलना ब्लड सप्लाय न झाल्यामुळे त्यांना कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स व्हायला एनर्जी न मिळाल्यामुळे तरी पण त्यांना काम करायला लागते आणि एनर्जी मिळत नाहीये तर मग त्या मसल्समध्ये पेन व्हायला सुरुवात होते. बघा आपण खूप धावतो आणि तेव्हा आपल्या पायाला नंतर गोळे येतात किंवा पाय दुखतात. का दुखतात? जेव्हा आपण खूप धावतोय तेव्हा त्या मसल्सची एनर्जी डिमांड वाढलेली असते आणि तेवढा ऑक्सिजन जर मिळाला नाही तर अनॅरोबिक रेस्पिरेशन होतं आणि लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि ते लॅक्टिक ऍसिड डिपॉझिट झालं की तिथं पेन व्हायला
सुरुवात होतात. ओके, तसंच आहे. सो एंजिना पेक्टोरिस इट इज द पेन इन चेस्ट. चेस्ट पेन इज कॉज्ड ड्यू टू chest pain is caused due to reduced supply of blood, reduced supply of blood to the cardiac muscle, reduced supply of blood to cardiac muscle. हार्टच्या मसल्सना ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे चेस्ट पेन या ठिकाणी होतात आणि या कंडिशनला आपण एंजिना पेक्टोरिस असं म्हणतो. सिंपल आहे, पटपट ह्या सगळ्यांनी. एंजिना पेक्टोरिस इट इज द चेस्ट पेन अँड इट इज कॉज्ड ड्यू टू रिड्यूस सप्लाय ऑफ ब्लड टू द कार्डियक मसल. ओके, सो याच्यामध्ये सिम्पटम काय दिसतात कसं ओळखायचं एंजिना पेक्टोरिस आहे. सो सिम्पटम्स काय असतात बघा. ओके, सो चेस्ट पेन आधीच सांगितलेलं आहे. सो सिव्हिअर पेन होतात अँड हेवीनेस इन चेस्ट, जडपणा जाणवतो छातीमध्ये. ओके, सिव्हिअर पेन, heaviness in chest, छातीमध्ये जडपणा जाणवणं, खूप जास्त पेन होणं. त्यानंतर नेक्स्ट बघा, पेन मे स्प्रेड टू द नेक लोअर जॉ. हा जो पेन आहे तो छातीपुरता राहत नाही, तर तिथून पुढे बाकीच्या पार्टकडे स्प्रेड होतो. पेन मे स्प्रेड टू नेक लोअर जॉ. नेक कडे किंवा लोअर जॉ कडे हा जो पेन आहे तो स्प्रेड होतो. लेफ्ट आर्म किंवा लेफ्ट शोल्डर कडे सुद्धा हा स्प्रेड होणार. इकडे लेफ्ट आर्म, लेफ्ट शोल्डर. ठीक आहे. सो एंजिना पेक्टोरिस म्हणजे चेस्ट पेन. ओके, दी चेस्ट पेन आर कॉज्ड ड्यू टू रिड्यूस सप्लाय ऑफ ब्लड टू द कार्डियक मसल. आणि याचे सिम्पटम म्हणजे खूप पेन होतात, सिव्हिअर पेन असतात. नेक्स्ट हेवीनेस इन चेस्ट म्हणजे पित्त झाल्यामुळे छातीत जळजळ करणं, दुखणं, ही गोष्ट वेगळी असते. आणि एंजिना पेक्टोरिस ही वेगळी आहे. दोन्ही मधल्या सिम्पटम मधला फरक तुम्हाला इथं जाणवेल. सिव्हिअर पेन असतात, छातीमध्ये हेवीनेस जाणवतो आणि पेन मे स्प्रेड टू, याचे पेन दुसरीकडे स्प्रेड होतात, जसं की नेक असेल, लोअर जो आहे, त्यानंतर लेफ्ट शोल्डर आणि लेफ्ट आर्म या पार्टकडे हे पेन जे होते स्प्रेड होतात. याच्यावरून आपण हा एंजिना पेक्टोरिस आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द एंजिना पेक्टोरिस. सो 3 डिसीजेस झालेले आहेत. पहिला तुम्हाला सांगितलं हायपरटेन्शन, सेकंड आपण बघितला हायपरटेन्शन, नंतर कोरोनरी आर्टरी डिसीज आणि लास्ट आपण एंजिना पेक्टोरिस बघितला. यानंतर नेक्स्ट जे आहे ते हार्ट अटॅक आहे, सायलेंट हार्ट अटॅक. हा एक डिसीज आपण नेक्स्ट बघणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण काय करू शकतो जर हार्टशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर याच्यामध्ये एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, बायपास सर्जरी आहे आणि हार्ट डोनेशन केलं जाऊ शकतं. सो हे सगळे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू.